वैष्णवी हगवणे प्रकरणात आज हगवणे कुटुंबाला शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी आरोपींच्या वकिलाने कोर्टासमोर वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणारा युक्तिवाद केलाय। वैष्णवी हगवणे एका व्यक्तीसोबत बोलायची त्याने नकार दिला असेल म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असा युक्तिवाद हगवणे यांच्या वकिलाने आज न्यायालयात केलाय। तसंच प्लास्टिकच्या छडीने मारणं म्हणजे मारहाण होत नाही असं वकिलांनी म्हटलंय। त्यावर आता वैष्णवीच्या नातेवाईकांनी स्पष्टीकरण दिलंय। आमच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत। आम्हाला न्यायदेवतेवर आणि पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे असं नातेवाईक म्हणालेत। तर वैष्णवीचे चॅट्स तपासा असं हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न होतोय असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी लगावलाय। तर हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद काय हे पाहूयात। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। तर त्या व्यक्तीकडून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल असं हगवणेच्या वकिलांनी म्हणाले। तर 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला, त्यासाठी ती कॉल करत होती। तर सरकारी वकिलांचा असा युक्तिवाद आहे की वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यात शूटिंग असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मांडलाय। तर हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद असा आहे की हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या, 40 लाखाच्या गाडीसाठी ते छळ का करतील? प्लास्टिकच्या छडीनं मारणं याला हत्या म्हणायचं का असा देखील प्रश्न हगवणे वकिलांनी उपस्थित केलाय। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का असा देखील हगवणेच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। तर अनेकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असं देखील हे वकील म्हणाले। तर सरकारी वकिलांनी म्हटलंय की निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। तर हगवणे यांचे वकील बोललेत की निलेश चव्हाण आरोपी नाही, त्याने बाळाला सांभाळण्याचं धाडस दाखवलं। तर हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न होतोय असा आरोप तिच्या कुटुंबियांनी लगावलाय। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा युक्तिवाद हगवणे वकील यांनी केलाय। समोरून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल असं देखील हगवणे यांचे वकील म्हणाले। तर वैष्णवीचे चॅट्स तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे। चॅटिंगचा जो उल्लेख केला त्यामध्ये नेमकं काय होतं, कशात वाद होता आणि काय नेमकं त्यामध्ये मेन्शन केलं होतं? ज्या वेळेस ॲप्रोप्रिएट वेळ येणार आहे, पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही तर आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे। आम्ही हगवणे कुटुंबीय आहेत, आम्ही काय कोणी हे नाहीये, तर आम्ही आमच्या बचावासाठी दाखवणार आहे। कोर्ट निर्णय घेईल योग्य ते। आम्ही जे म्हणतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे शेवटी ठरवणारं कोण आहे? कोर्ट आहे। तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा आरोप हगवणे यांच्या वकिलांनी लगावलाय। वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न होतोय असं मात्र वैष्णवीचे आई वडील म्हणतात। तर याबद्दल वैष्णवीचे मामा आणि काका यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील। आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाहीये। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाहीये। याला पोलीस यंत्रणा चालू आहे, पोलीस त्याचा योग्य तपास करतील। या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। त्यांनी किती शिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। मला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन जा का हो। यांनी जे अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती। त्यावेळेला आम्ही ऍडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे। आम्ही ऍडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।